सो हे गाईज कसे आहात तुम्ही तर मला अवगत असाल, तुमचीच लाडकी पायल पलांडे. आणि आता आम्ही जातोय गणपतीचं डेकोरेशन घ्यायला, गावीसला जाणार आहे. तुम्हाला ते कळेलच. पूर्ण ब्लॉग बघा, खूप छान होईल ब्लॉग असं मला तरी वाटते. आणि तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेलच. बाय. माझा ब्राऊ, माझा ब्राऊ इकडे इकडे आला, माझा ब्राऊ आला, माझा ब्राऊ आला. बघा गाईच, बघा गाईच सगळं ऐकतो माझा ब्राऊ. ब्राऊला आता टी शर्ट घेणार आहे गाईज. आम्ही जाऊ आता स्टेशनला जातोय डेकोरेशन घ्यायला. सो आता आम्ही निघतोय स्टेशनला जायला. आणि गणपतीचे गाणे लागले, स्टॉप केले जरा कॉपीराईट लागेल म्हणून. आणि हा इथे झोपलाय जाता सी जिम वरून आला आणि लगेच झोपायची कामं स्टार्ट केलीस. हा लगेच दमतो, लगेच. जाऊया आता कोणत्या शॉपमध्ये डेकोरेशनचं सामान वगैरे घेतो हे तुम्हाला कळेलच. हा ते सगळं हिलाच माहिती आहे. त्यांना काय माहीत नसतं, ते फक्त फिरायची कामं करतात. आज मी सॅमला वाईज जेवायला घालणार आहे. तीच रिॲक्शन. आणि रोज घरात पण खायला माहिती. अगं बाहेर मी घालते. अगं छत्री नाही घेतली. मी आली आहे सॅमला आज बाहेर घ्यायला. सॅम आहेस तू माझी. आता आई मी काय आहे, फ्रेंड आहे आपण, कधी बहिणीसारखं वागत नाही, माहिती आहे ना. सगळ्याला जेवायला, कारण नंतर डेकोरेशनचं सामान वगैरे मला थोडं शॉपिंग पण करायची आहे. पहिला खाऊन घेतो कारण खूप भूक लागली. सकाळी तिथं ब्लॅक कॉफीवरती आहे मी. सी सगळं आम्ही डाएटवर राहतो. आणि बघा डाएट हिची डाएट करते ही नाही असं नाही. तुमचं चटरपटर काय मम्मीने असं आणलं की लगेच खाणं स्टार्ट. खाऊन माणसाने मरावं, न खाता फुटून. खाऊन खाऊन माणसाने फुटून मरावं. पण असं हे पाहिजे ते पाहिजे नको नको नाही खात असं कुजून मरावू नये मला असं वाटतं. मग डाएटला अर्थ काय? काय नसतं, बरोबर होतं माणूस बारीक. ठीक आहे. नवऱ्याच्या घरात जाऊन कामच करायचे, कपडे भांडे, तेव्हा बरोबर बारीक होतं. तुला तर गावालाच देणार टेन्शन. गाईज हे हर मेंटल मी गावी मी लग्नच नाही करणार आहे. हे सोडा गाईज. काय सोडा? सॅमचं कधी ठरतं हे सांगेनच लवकर तुम्हाला एखाद्या या ब्लॉगमध्ये. कधी करते मग लग्न? नाही करणार. सांगेन मी. बाय गाईज. हिला फक्त हिला हे खायचं होतं म्हणून मागवलंय. काय हे सांग? वेज क्रिस्पी. काय आमचं जेवण वगैरे फायनली झालं. आणि थोडं पार्सल पण घेतलं. म्हणून हात धरते काय माझा? गेलं नाही पोटात ना म्हणून. असं काय नाही, सोड मग हात सोड ना मग. गाईज किती भांडण करते माझ्यासोबत. आणि आता कुठे जाते आपण? आता जातोय डेकोरेशन आहे तिकडे पण आहे काम नाही, तिकडेच जायचं. मोबाईलचा पहिला करून येऊया. ही खायला मागवते. थांब बाबा, उडवेल बाबा आम्हाला. हा अजून लग्न बिग्न व्हायचंय. छोटी गल्ली आहे ना, त्यामुळे चालायला थोडा प्रॉब्लेम होता इथे. एवढं सगळं खायला मागवलं. गायचं बघा पायसर घेतलं, काय बोलणार. नाही, हिला खायचं वेज क्रिस्पी. आपलं पोट चिमणी एवढं तर मेन हलकं हलकं घ्यायचं. कशाला एवढं मोठेपणा दाखवायचं? जेवायला घेऊन आलेली म्हणून हिला खरं तर खायचं होतं वेज क्रिस्पी. मग मी मागवलं आणि त्यात आलं एवढं. पण खाल्लं का तेवढं? तू सांग. मी खाल्लं नाही. त्याने लय ढोपारभर दिलेलं बाबा. एवढं कोण खाणार आहे? त्याने जास्त दिलं. त्याला मी तरी बोलली कमी द्या. हा कमी द्या. त्याची क्वालिटी जेवढं देणार ते लोक कमी द्या. ते लोक क्रिस्पी जास्त देतात. आता आम्ही आलोय बोरिवली स्टेशनला. तिकडून आम्हाला यायचं वेस्टला. तो तिकडे गेल्यानंतर आपण भेटू. आणि पाऊस नाही तोपर्यंत पटापट सगळं करून घ्यायचं. छत्री नाही आमच्याकडे. आणि काही मेन आम्ही लोक साकीनाक्याच्या इकडे गेलो होतो गणपतीला. तिकडे ना मी ब्लॅक कलरची छत्री घेऊन गेली होती आणि छत्री आम्ही तिकडे विसरून आलो. आईला ही गोष्ट माहित नाही. तर ब्लॉग बघायला ती छत्री ना तिकडे विसरून आलो आम्ही. त्यामुळे आता विचार केला की इकडे एक छत्री घ्यायची सेम ब्लॅक कलरची. मी तिला डाऊट नाही येणार. काय बोलते बरोबर ना. आणि तसं पण छत्री नाही आमच्याकडे. छत्री तर घ्यावी लागणार आहे. घेऊया, चांगली घेऊया. ब्लॅक काय जरा आज थांबलाय पाऊस त्यामुळे. कारण आम्हाला माहिती आहे आई काय ओरडणार पिरियडर नाही, पण ते किचकिच करत राहणार. काय तुम्ही छत्री टाकून आलात काय? पोरी आहेत काय? आईचं असतं ना की ओरडत नाही. आई माझी कधी ओरडत नाही आम्हाला, कधीच नाही. उगाच काय काहीच हे घेणार नव्हती
ड्रेस आणि घेते आहे. हजारच्या वरती ड्रेस आहे गाईचा. मला हावाला आवडलाय, बघूया. आणि तिकडे पण एक आहे, तो पण आवडलाय. बघू आता कोणता काय. मला नको हा येल्लो, मग तो वाला आवडलाय. मला येल्लो घ्यायचं म्हणजे येल्लो नाही. येल्लो कलर अच्छा, अशामध्ये का हा पॅटर्न छान आहे. हा कलर नाही घेत. नाईस पॅटर्न. कलर नाही, कलर नाही. तेच बोली मला कधीपासून ही शिकवायला लागली. अल्टर करावा लागणार. फिर अल्टर का भी पैसा लगाना पड़ेगा. थोड़ा कम कर दो. हाँ तो लेंथ पण जास्त वाटते. लेन तुला मोठे लेन छान वाटतात. खूप नको बापू, 1 इंच का. थांब, हा बघूया. थांब जरा, तोड बंद ठेव. बाय बाय. कलर भारी आहे. अरे एवढा काप ना, बाबा एवढा काप ना, एवढा काप ना. 1-2 इंच कापतो. रेड वाला किती छान वाटतोय, तशामध्येच काप. दोघींना आम्ही 2 ड्रेस घेतलेत. एक दिदी घेणार नव्हती, पण तिला आवडला तिकडे, मग तिने पण उचलला. आणि मला अजून एक ड्रेस घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा घ्यायचं तर बोरली ईस्टलाच घेतलाय. तू बोलली ना मी घेणार नाही. घेणार तर मला घ्यायला लागणार ना. मग ठीक आहे ना. जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो मेरा ड्रेस है. घ्यायचा, तो चॉईस कर. नो एक 1 ड्रेस गया 2. तुला जेवायला दिले ना कापूर. घरात खायला घालेन तुला एवढं बनवून. ते काय बाहेर सेकंड इकडून सेकंड. आता गॉगल घ्यायला आले. हे गॉगल शी तुम्हाला लाव का वाकडावाला. नको काही वाकडा गॉगल नाही. माझं झालं फायनल. कोणतं फायनल केलं दाखव. 1 मिनिट दिखाव. गाईज फायनली हा तिने चूज केलाय. मस्त आहे. थँक्यू पायल. मी बोलणार तो. चल गाईज फोन माझा आणि हिच्या आवडीचा. हा छान आहे. हा मस्त वाटतो. हिच्या आवडीचा. बर डार्क पिंक. तो पीच नको घेऊ. मला हा आवडलाय. मला नाही आवडलं. पाहिजे डायमंड निघून जाणार. हा पण छान आहे. हा पण छान आहे. हे बघ इकडे ते घेतलेलं ते बॅगच निघून गेली. मग हे चांगलं आहे. चला काय आता कवर घालून बघतोय मी. बाय कर. चला बाय. मी जातोय म्हणजे ईस्टला होता, तर वेस्टला जातोय. डेकोरेशन वगैरे सगळं काहीच मी चांगलंय. भेटू तिकडे शॉपला गेल्यानंतर. गाईज गणपतीचं डेकोरेशन घेतलं, तिकडे खूप गर्दी होती. आम्हाला भेटलंच नाही घ्यायला. कुठे घेतो. रेड कलर मध्ये दे. अरे मी इथे बघितलेला त्या दिवशी. हा रेड. हा पण रेड ठीक आहे. हा ना तो वरचा घे. वरचा एकदम फर्स्ट आहे तो. फर्स्ट पिंक आहे तो. पिंक आहे. रेड आहे. तिथे दिसत नाही. वेल्वेट आहे तो. रेड. अरे वेल्वेटच हवाय आपल्याला. हा पिंक आहे बाळा. बघ नीट ना. हा पिंक आहे मध्ये ना. हा रेड आहे. रेड आपला नक्की ना होईल ना प्रॉपर. मला पण म्हणून बोलते. नाही ते डोक्याला प्रॉपर होईल ना. दाखवा. भारी डेकोरेशन टायमाला आम्हाला ब्लॉग घ्यायला भेटलं नाही. खूप गर्दी होती तिकडे. घरी जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि अशा मध्ये पकड काठी दे. नंबर काय बघ. हा पण वेगळा आहे का. 5 नंबर आहे. 5 नंबर. 5 नंबर.
काही सॅमने हा घड्याळ घेतला. कोणता घेतला का? हे पण सिटीजनचा आहे. हे 950 ला पण आहे. हे तर मॅटर तरी ना, मग तो पट्टा आहे तर तुम्ही थोडं अजून कमी केले पाहिजे काका. हे पण सिटीजन सीजर आहे. हे माग आहे 3000 350 वेगळे वेगळे होते ना 350,000. सिटीजनचे घड्याळ 1000चा पण आहे 5000चा पण आहे. ठीक आहे कलर 1200 पर्यंत होईल. तुम्ही केलं तर होणार का नाही होणार? हा 1200 बरोबर ना. नाही ग्लास वेगळा आहे ना. 1300 गेला असं. हा 1200 ला घेतलं तर मला माहिती आहे हे क्वालिटी वेगळी आहे. हा 1300 करा 1300 ला. 750-800 पर्यंत काय तुम्ही 1350 पण मला हा घ्यायचा आहे. मला ते का बोलताय घ्यायला? नहीं ना चढ़ाने का नहीं, ऊपर चढ़ाने का नहीं, वही तो पता नहीं. नीचे रहने रिक्षावाला सोबत भांडते. चढ़ाने का नहीं, नीचे ही लेके जाने का. वो लोग चढ़ा के लेके जाते हैं और हम उन लोग को लगता है कि हम लोग लेके जाते हैं. म्हणजे आम्ही लोक राहतो अभिनव नगरला आणि वरती म्हणजे मोठं टेम्पल आमच्या इथे म्हणजे फेमस आहे श्री मंदिरच्या इथे. सो ते खूप वरती येते तिकडे रिक्षावाले नाटक करतात बोलून येतात यायला. त्यामुळे तो बोलत होता. त्यामुळे ती कन्फ्यूज दूर करत होती. आणि दुसरी गोष्ट सगळं शॉपिंग वगैरे करून आमची झालेली आहे. आता आम्ही जातोय घरी. आणि सिटीजनचं घड्याळ घेतलं आपण आतमध्ये ना. आणि ताईचं घड्याळ हे आहे. सो ताईचं ओरिजिनल मी घेतलेलं 1200चा आणि तो आम्हाला बोलतो का 2000. नंतर मी बोली काय डिस्काउंट. नंतर आला 1600 वर. क्या डिस्काउंट. मग 1400. म्हणजे मैंने ये 1200 में मेटल का लिया है, तू सिखा रहा है. मी बोले चल शाळा नको बनू. मग तेव्हा त्यांनी मला ते 1200ला दिलं. अजून कमी केलं असतं पण जाऊ दे. आणि तिचं घड्याळ मी घातलं छोटं करून. तू माझ्याच वस्तूंवर असते. माझ्या जेव्हा काहीच माझे सेकंड हँड वस्तू होतात ना ते मी टाकत नाही. मी पायाला देते. जाऊ दे कोणते वापरायचं ना. शायनी काय पण बोललो ग. मग तू तुझं काय आहे ते सांग मला फक्त. मग आज आता हे घड्याळ माझं आहे बरोबर. आता कधी का ना कधी ते काय गाईच काय घालेल तेव्हा तुम्हाला नक्की मी दाखवेन. जे गोष्टी माझ्या असतील त्या दिवशी त्याच्यावर पण एक ब्लॉग होऊन जाते ज्या ज्या वस्तू माझ्या आहेत त्या. चला चालेल हा नक्की. आणि हिच्या फीडमध्ये जे हिने टॉप घातले अर्धे माझे पण आहेत. तुझा कोणता टॉप मला ब्लॅक वाला. ही गाई चोरून माझे कपडे अल्टर करून पहिलं तर अल्टर करायची. आता ती थोडी माझ्या बरोबर जरा आली आहे त्यामुळे ती आता ती लूज लूज घालते. कारण तिला असं वाटतं की तिची बॉडी दिसायला तिचे आणि आईचं कसं सेम साईज आहे. आणि आईचे कपडे ही घालते शाली. त्यामुळे हिला काही टेन्शन नाहीये साड्या वगैरे. त्यामुळे ही नवीन घेत नाही. मी नवीन घेते दिसून येतं काय म्हणजे साईज छोटी ना काय करणार. त्या दोघांना होतात एकामेकींचे. आणि ही जर हिला नको असेल एका टॉप आणि तो मला आवडला असेल तर मी अल्टर करून तो घालते. का नाही घालायचा. काय फेकून द्यायचं का असली. गाईज तुम्हाला माहिती आहे एक जोक सांगते. जेव्हा मला कपडे आवडत नाही ना तेव्हा आम्ही म्हणजे चिड्डी मला देतो ना तर पायल काय करते म्हणजे काढून बघते. अगं हा चांगला आहे. आधी काय करते म्हणजे मी बोले अगं नको बरोबर नाही. काय नाही चांगलं आहे ते मी अल्टर करून घालते. असली ती मग काही चांगले चांगले कपडे टाकते. एवढे माझं कसं थोडं झालं जुनं की लगेच हे करायचं. मी देते असं नाही टाकत नाही. बट मला असं वाटतं ना कधी कधी की नाही हे भरपूर जुनं झालं. हे काय बहिणीला द्यायचं नवीन द्यायचं. तरी पण ती घेऊन नवीन द्यायचं. हा मग देईल ना. जुनेच घेतो तेवढं. आता इकडे आहे म्हणून नंतर लग्न करून गेला तुला देणार नवीन घेऊन. लग्न कधी करते सांगू का. करायचं आता काहीच लग्नाची डेट सांगेल मी तुम्हाला. पाऊस आला नाही. भेटू नंतर. बाय. गाईज हिला माहित नाही मी ब्लॉग चालू केलाय आणि एवढ्या साऱ्या पिशव्या आहेत. काय आलं ग. हो आज मी ठरवलेलं जायचं म्हणजे जायचं. पाऊस असता तरी मी अशी पुरात अशी 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 करून गेली आली असते. कशी करत गेली असती. कशी परत दाखवत. गाईजनी बघितलं पण मुद्दा पण काय गेलं. गाइस अब अटैक होने वाला है धीरे धीरे. अटैक 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 हो गया. अरे बांधा हुआ अच्छा हो नसीब अच्छा. सो गाईज आलो बसलो वगैरे आणि तुम्हाला दाखवत होतं काय काय म्हणजे डेकोरेशन घेतलंय बाप्पासाठी. राहो बाप्पासाठी तुझ्यासाठी नाही. अगं पिशवी मध्ये टाकलंय बघ नाही का. एका पिशवीमध्ये टाकलं. आता माझ्यावर ओरडलीस का.
हा अगं एका पिशवीमध्ये टाकलं. काही आहे मी तुझी काय ओरडायचं नाही. ओरडली का मी? अगं एका पिशवीत टाकलंय हे बोलले कोण ना. ग्रीन शाप हे घे ते मंचुरियन का फंचुरियन हे हे वाला जे काहीच आहे ना हे बघा हे वाला व्हाईट वाला ते आमच्या खाली कडप्पा आहे ते टाकलंय. माझ्या पर्स मध्ये बघ. तू हातातच ठेवलेलंस आहे का? हे का हे नाही. ही पण होती आपली पिशवी नाही नाही कशात तू एक नंबरची पागल क्वालिटी आहे ना म्हणून. ब्लॉग बंद नंतर बोलू. ब्लॉग चालू. ही गाईज आम्ही काय काय घातला त्याचा मला तेव्हा हे एक घेतलंय जे व्हाईट वाला कारण मला ना या वर्षी म्हणजे थोडं डिफरंट करायचं होतं व्हाईट कलर मध्ये. नेहमीच एक रंगबिरंगी असं असतं कलरफुल असतं ह्याच्यामध्ये व्हाईट घेतला रंगीबिरंगी काय हे वाला वरतीचे तोरण बांधायचे. झालर बोलतात म्हणजे तोरण नाही. तुम्हाला कळेल जेव्हा मी जेव्हा गावी जाईल ना डेकोरेशनचं मी जेव्हा आम्ही लोक डेकोरेशन करू तेव्हा मी नक्की ब्लॉग घेणार आहे. पण तो ब्लॉग मी मुंबईला आल्यानंतर पोस्ट करेन कारण गावी नेटवर्कचा इश्यू खूप आहे. सो इकडे आल्यानंतर एडिट वगैरे गावीच करून ठेवेल म्हणजे इथे आले लगेच पोस्ट करेन. ही झालर आहे साईडला लावायची. ताई हे बघ एवढंच आहे. तुला वाटते का हे बसेल त्याला? हा जॉईन करणार काय एवढं मोठं लावणार आहे का तिथे मला नाही वाटत. मला नाही वाटत दीदी. उठ अगं पूर्ण तुझी पागल ते गोल होणार मला नाही राव वाटत. तू काय बघते तिथे जाऊन. अरे उठ खाली बस ना ब्लॉग इकडे इकडे घे. तर हे वाला फॅशन शो केलास तुझ्या गपना. आणि ही बघा ही वाली जी आहे ती अशी आडवी टाकणार मला कळेलच. ऍडव्हर्टाईज करतेस काय दाखवते काय काय घेतं कारण तिकडे मला ब्लॉग घ्यायला भेटला नाही सो म्हणून दिखा रही हूँ आपको. ओके चलो गाइज मम्मीच्या पायाला काय लागला आई? हा जेवण करते आणि काय बनवायचंय दे मी बनवते. उठ काही आईला लागले आणि आमचे सॅम मॅडम बघा काय करतायत. आज सिक्का लावला. मी कुठल्या तरी सिच्युएशन मधून गुजरते सो ते गाईज लोकांना समजेल प्लीज गर्ल्स. ओके सो गाईज आपण भेटू पप्पा इथे थोड्या वेळात. ब्राऊन नुसता बसायचं काम करतोय. ते पण पसरून नुसतं बसायला पाहिजे. हा पसरून. आणि सिरियल फेवरेट लेडीज लोकांची. गायत आलं मी वॉक करायला आणि एवढा पाऊस पडतोय ना तर ब्लॉग पण घ्यायला सुचत नाही. तर ब्लर झालं वाटतं. इतका पडलाय इतका पडलाय काय तू. हा आता दिसते क्लिअर. मला घरी मला सोडायला आली.